हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? VSK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण हीट कॅपॅसिटी किंवा थर्मल कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, राईट, तर अशा कन्सेप्टचा आपण अभ्यास करणार आहोत. हे कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे कन्सेप्ट तुम्हाला 3 चॅप्टरमध्ये येणार आहेत. एक म्हणजे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, दुसरा म्हणजे थर्मोडायनामिक्स आणि तिसरा म्हणजे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. राईट, या तिन्ही चॅप्टरमध्ये येणारा हा कन्सेप्ट आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना अतिशय कन्फ्युजन असते त्याच्यामध्ये की मोलार स्पेसिफिक कॅपॅसिटी म्हणजे काय, प्रिन्सिपल म्हणजे काय, प्रिन्सिपल आणि स्पेसिफिक मध्ये फरक काय, तर हे सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर होणार आहेत. ओके, तर चला तर मग आपण सुरुवात करूया हीट कॅपॅसिटी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया हीट कॅपॅसिटी किंवा थर्मल कॅपॅसिटी. ओके, चला आता हीट कॅपॅसिटी किंवा थर्मल कॅपॅसिटी समजून घेण्यासाठी आपण 1-2 एक्सपेरिमेंट करूया. ठीक आहे, ते एक्सपेरिमेंट काय करायचं आपल्याला, एक बर्तन भांडं घ्यायचं आहे, राईट, आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायचं आहे. बरोबर आहे का? आपल्याला काय घ्यायचं, भांडं घ्यायचं आहे, पातेलं घ्या, जे पण घेता तुम्ही भांडं, राईट, कंटेनर घ्या, एक मेटल कंटेनर घ्या, स्टीलचं वगैरे, त्यामध्ये 1 लिटर किंवा 2 लिटर काही अमाऊंट ऑफ पाणी, लक्षात आलं का नाही, तुम्ही पाणी टाका, राईट, आणि त्या पाण्याला 1 डिग्री सेल्सिअसनं गरम करा. कळलं का? किंवा 1 डिग्री सेल्सिअस तुला कळत नसेल तर तुम्ही 10 डिग्री सेल्सिअसनं त्या पाण्याला गरम करा. कळलं का? राईट, मग तुम्ही बघाल की या पाण्याला गरम करण्यासाठी आपल्याला अमाऊंट ऑफ हीट एनर्जी द्यावा लागली. आता हीट एनर्जी काय, गॅस. समजा तुम्ही गॅस चालू केला, गॅसवरती बर्तन ठेवलं, राईट, तर हीट एनर्जी ट्रान्सफर व्हायली. आणि आपण असं म्हणत आहोत की आयडियल केसमध्ये आपण असं म्हणत आहोत की हीट एनर्जी दुसरीकडे कुठेही जात नाही, फक्त पाण्याला गरम करण्यासाठी जाते. ओके, राईट. तर आता इथे 2-3 आपल्याला केसेस घ्यायचे आहेत. राईट, पहिल्या केसमध्ये काय घ्यायचंय, एका बर्तनमध्ये, एका कंटेनरमध्ये 1 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये 2 लिटर पाणी घ्यायचं आहे. कळलं का? तर तुम्हाला काय अनुभव येईल, राईट, टेम्परेचर जर कॉन्स्टंट ठेवलं तर तुम्हाला अनुभव येईल की बाबा सेम टेम्परेचर राईजसाठी, म्हणजे समजा आता 20 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, 20 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान करण्यासाठी 1 लिटर पाण्याला कमी हीट एनर्जी लागली किंवा कमी वेळ गरम करावं लागले, आणि 2 लिटर पाण्याला त्याच्यापेक्षा जवळपास डबल गरम करावं लागले. बरोबर आहे का? राईट, लक्षात येते. म्हणजे काय, ही जी अमाऊंट ऑफ हीट आपण द्यायला होत, ही अमाऊंट ऑफ हीट डिपेंड आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर, किती सबस्टन्स घेतलेला आहे तुम्ही. राईट. नंबर 2, समजा आपण काय केलं, पाणी तेवढंच ठेवलं, 1 लिटर पाणी ठेवलं, इकडे सुद्धा 1 लिटर पाणी ठेवलं. आता या पाण्याला 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राईज केलं आणि या पाण्याचं 20 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर राईज केलं. तर अगेन जितकं जास्त टेम्परेचर राईज करायचं आहे तितकी जास्त आपल्याला हीट द्यावी लागेल. आता हे सोपं आहे बघा. राईट, म्हणजे एक डिपेंड आहे तुम्ही किती टेम्परेचर राईज करता. नंबर 2 अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड आहे. राईट, नंबर 1 किती टेम्परेचर राईज करता, नंबर 2 अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड आहे, आणि नंबर 3 डिपेंड आहे. आता तिसरं एक्सपेरिमेंट काय करायचं बघा, लक्षात घ्या. आपल्याला तिसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये, राईट, एका कंटेनरमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये आपल्याला, राईट, ऑइल घ्यायचं आहे, तेल घ्यायचं आहे, तेल. ओके, एका कंटेनरमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये तेल घ्यायचं आहे. सगळ्याला कळालंय का? येस ऑर नो? सगळ्यांनी लक्षात द्या बघा. राईट, आता ज्या कंटेनरमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याला सुद्धा 10 डिग्री सेल्सिअस तापमान वाढवायचं आहे, अमाऊंट सुद्धा सेम घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा 1 लिटर, याच्यामध्ये सुद्धा 1 लिटर. ओके, ज्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याला सुद्धा 10 डिग्री सेल्सिअस 1 लिटर आहे, ज्याच्यामध्ये ऑइल घेतलेलं आहे त्याला सुद्धा 10 डिग्री सेल्सिअस 1 लिटर. तर तुम्ही बघाल पाणी गरम व्हायला वेळ लागेल किंवा जास्त हीट करावं लागेल, राईट, आणि ऑइल गरम व्हायला वेळ कमी लागेल, म्हणजे त्याला कमी हीट करावं लागेल. लक्षात येते का? राईट. आता 3 सेटअप आपण एक्सपेरिमेंट केले. इथं आपण 3 सेट ऑफ एक्सपेरिमेंट केले. बरोबर आहे. राईट, ह्याच्यावर आपण काही डेफिनेशन तयार करणार आहोत. ओके, सगळ्यात पहिले म्हणजे हीट कॅपॅसिटी म्हणजे काय. तर हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी किंवा हीट म्हणा,
हीट कॅपॅसिटी डेफिनेशन बघूया आपण. हीट कॅपॅसिटी डेफिनेशन, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड to increase temperature of a body or substance, right? Amount of heat required to increase the temperature of a body or substance by 1 degree Celsius or 1 Kelvin. ओके, म्हणजे एक पदार्थ घेतला आपण, बॉडी घेतली, सबस्टन्स घेतला, त्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी जेवढी हीट एनर्जी द्यावी लागते, आपल्याला सप्लाय करावं लागते, त्याला म्हणायचं त्या बॉडीची हीट कॅपॅसिटी किंवा थर्मल कॅपॅसिटी. त्या बॉडीची काय? हीट कॅपॅसिटी किंवा थर्मल कॅपॅसिटी. ओके, आता आपण म्हणलं 1 डिग्री सेल्सिअस वाढवायचं का 1 केल्विन वाढवायचं? तर बाळांनो लक्षात घ्या, डिग्री सेल्सिअस आणि केल्विन मध्ये चेंज सेम असतो, राईट? हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, कळलं का? केल्विन स्केलच्या लेक्चरमध्ये, राईट? तर मागचे सर्व लेक्चर्स अवेलेबल आहेत थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर या प्लेलिस्ट खाली, राईट? ते सगळे तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे की चेंज जो आहे डिग्री सेल्सिअसमध्ये चेंज घेतला किंवा केल्विनमध्ये चेंज घेतला, तर दोन्हीचा चेंज कसा असतो? सेम असतो. या दोन्हीचा चेंज सेम असतो. ओके, म्हणजे तुम्ही 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवलं म्हणजेच 1 केल्विन वाढवलं, म्हणून इथे युनिटचा एवढा काही फरक पडत नाही जेव्हा चेंज इन टेम्परेचर असते त्यावेळेस. ओके, चला आपण काय म्हणलं, एक बॉडी आहे, सबस्टन्स आहे, त्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी लागणारी हीट म्हणजे काय? त्याची हीट कॅपॅसिटी किंवा थर्मल कॅपॅसिटी. ओके, तर थर्मल कॅपॅसिटीला आपण स्मॉल एसने किंवा कॅपिटल एसने दर्शूया. आता बघा, वेगवेगळ्या बुकमध्ये वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत. एनसीईआरटी नुसार सांगायला मी तुम्हाला, सीबीएसई एनसीईआरटी नुसार कॅपिटल एस इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे तुमचा क्यू, अमाऊंट ऑफ हीट म्हणजे क्यू अपॉन डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. टेम्परेचर कितीने वाढवलं, राईट? तुम्ही जसं 1नंच वाढवलं ना, 1 वाढवलं तिथे 1 किंमत येईल, सिंपल होईल, काय फरक पडणार आहे. 2 वाढवलं तर त्याला 2 डिवाइड करावं लागेल, राईट? सो यस इज इक्वल टू आलं तुमच्याकडे क्यू अपॉन डेल्टा टी. कळलं का? ह्याला माझ्या थर्मल कॅपॅसिटी किंवा हीट कॅपॅसिटी, थर्मल कॅपॅसिटी किंवा हीट कॅपॅसिटी, कॅपिटल एस इज इक्वल टू क्यू अपॉन डेल्टा टी, वेअर क्यू इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट गिवन, राईट, और रिलीज्ड. आता तुम्ही असं रिलीज्ड कसं काय म्हणाल तुम्ही? येस, रिलीज्ड कसं काय? आता आपण फक्त टेम्परेचर वाढवायचा विचार केला, जर टेम्परेचर कमी करायचा विचार केला तर काय होईल? जर आपण वॉटरचं 1 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर कमी केलं, त्यावर सुद्धा हीट रिलीज किती होईल? लक्षात घ्या, 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राईज करायला जेवढी हीट लागते तेवढीच हीट रिलीज होईल किंवा आउट बाहेर होईल, आहे की नाही, इजेक्ट होईल, किंवा जेव्हा त्याला थंड केलं, कूल केलं 1 डिग्री सेल्सिअसने. लक्षात आहे का? राईट? अमाऊंट ऑफ हीट गिवन और रिलीज्ड अँड डेल्टा टी इज इक्वल टू, इथं आपण इन्क्रीज म्हणणार नाही, तर आपण चेंज इन टेम्परेचर म्हणणार. आपण इथे इन्क्रीज का नाही म्हणलं? कारण आपण गिवन किंवा रिलीज्ड म्हणालो. कळलं का नाही? रिलीज झाल्यावर टेम्परेचर डिक्रीज होईल आणि आपण त्याला हीट दिल्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज होईल. कळतंय का? चला एसआय युनिट डिस्कस करूया आपण. एसआय युनिट सिंपल आहे. एसआय युनिट बाळांनो, एसआय मध्ये हीटचं युनिट आहे जूल, राईट, आणि डेल्टा टीचं आहे केल्विन. सो जूल पर केल्विन. ओके, जूल पर केल्विन. कळलं का? किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जूल पर डिग्री सेल्सिअस सुद्धा वापरतील, काही फरक पडत नाही, कारण चेंज इन टेम्परेचर आहे. हे चेंज इन टेम्परेचर असल्यामुळं जूल पर डिग्री सेल्सिअस वापरलं तरी चालतंय. लक्षात घ्या. कळलं का? जूल पर केल्विन और जूल पर डिग्री सेल्सिअस. लक्षात येतंय? ओके. काही ठिकाणी ज्यावेळेस जूल हे एसआय युनिट झालं नव्हतं त्यावेळेस हीटचं युनिट कॅलरी म्हणायचे. कॅलरी. कळलं का? कॅलरी इज वन ऑफ द युनिट ऑफ हीट, आणि त्यामुळे याचं युनिट कॅलरी पर केल्विन, कॅलरी पर केल्विन और कॅलरी पर डिग्री सेल्सिअस हे सुद्धा युनिट वापरतात. लक्षात घ्या, युनिट फार महत्वाचं बाळांनो. युनिट फार महत्वाचं आहे, कारण पुढे जाऊन तुम्हाला बऱ्याच वेळा कन्फ्युजन होऊ शकते की कोणती हीट कॅपॅसिटी म्हणले, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, राईट. मग त्यावेळेस तुम्हाला युनिटच कामाला येणार आहे. सो युनिट ध्यानात ठेवा, जूल पर केल्विन किंवा जूल पर डिग्री सेल्सिअस. कन्सेप्ट ध्यानात आले की युनिट आपोआप ध्यानात राहतो. ओके, चला आता डायमेन्शन घेऊया आपण. सो डायमेन्शन ऑफ एस
इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ हीट क्यू अपॉन डायमेन्शन्स ऑफ टी, टेम्परेचरचं. राईट. तर क्यू म्हणजे एक प्रकारची एनर्जी आहे, एनर्जीचं L2 M1 T-2. राईट. आणि टेम्परेचर खाली आहे तर केल्विन -1. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ हीट कॅपॅसिटी. कळलं का? SI युनिट, डायमेन्शन सर्वांना कळालेला आहे. हीट कॅपॅसिटीचा कन्सेप्ट सुद्धा कळालेला आहे. ओके. कोणताही एक पदार्थ घ्या, समजा आपल्याकडे एक जग आहे, दिस इज आवर जग. राईट. ह्या जगाचं 1 डिग्री सेल्सिअसचं तापमान वाढवण्यासाठी किती हीट द्यावं लागते त्याला म्हणायचं त्या जगाची हीट कॅपॅसिटी. कळलं का? मग आता इथं मासची काही घेणदेण नाही, इथं जनरली बॉडीसाठी वापरतो आपण, रिजिड बॉडीसाठी. ही जी क्वांटिटी आहे पण जनरली कायसाठी वापरतो? रिजिड बॉडीसाठी वापरतो. कळलं का? इट इज डिपेंड ऑन मास. मास वाढलं की एनर्जी जास्त लागेल. कळलं का? राईट. ह्याच्या आधारित एक छोटासा प्रॉब्लेम घेऊया आपण. याच्यावर आधारित छोटासा प्रॉब्लेम घेऊया. पटकन एवढं लिहून घ्या. ओके विद्यार्थी मित्रांनो, बोर्डवर प्रॉब्लेम लिहिलाय बघा. फाइंड द थर्मल कॅपॅसिटी ऑफ कॉपर ब्लॉक ऑफ मास 0.2 kg if 290 joule of heat is required to increase its temperature by 10 degree Celsius. 10 degree Celsius. कळलं का? आता आपल्याला काय दिलं आहे? तुम्हाला दिलेलं आहे की हीट किती रिक्वायर्ड आहे आणि टेम्परेचर किती वाढवलेलं आहे. बघा का? 2 गोष्टी दिल्या तुम्हाला बघा, अमाऊंट ऑफ हीट आणि टेम्परेचर. राईट. तर आपण गिवन लिहूया इथं. गिवन काय काय दिलेलं आहे आपल्याला. आता ह्या मासचं सध्या काही काम नाही, सध्या या मासचं काही काम नाही, लक्षात घ्या. ओके. तर आपण गिवन लिहूया क्यू इज इक्वल टू 290 जूल. क्यू इक्वल टू 290 जूल आणि डेल्टा टी इनक्रीज म्हणले म्हणजे इनिशियल किती आहे आपल्याला माहित नाही, फायनल किती आहे आपल्याला माहित नाही. इनक्रीज म्हणले म्हणजे चेंज इन टेम्परेचर दिले 10 डिग्री सेल्सिअसनं. कळतंय? तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्या करायचं हीट कॅपॅसिटी S इज इक्वल टू व्हॉट? हीट कॅपॅसिटी किंवा थर्मल कॅपॅसिटीला आपण S म्हणतो. कळले सगळ्याला? ओके. चला, तर सोल्युशन आहे आपलं. सोल्युशन S इज इक्वल टू क्यू अपॉन डेल्टा टी. अतिशय सोपं आहे. सो क्यू किती झालं तुमचं? 290 जूल आणि डेल्टा टी झालं तुमचं 10 डिग्री सेल्सिअस. ते तुमचं 1 शून्य कटला, सो 29 जूल पर डिग्री सेल्सिअस. सो दिस इज द हीट कॅपॅसिटी. कळलं का? आता हे एक्झॅक्टली कॉपरसाठी आहे का नाही सांगता येत नाही. हे प्रॉब्लेम मी तुम्हाला मनानं तयार करून दिलेला आहे. कळलं का? त्यामुळे हे व्हॅल्यूज फक्त पाठ करू नका, कन्सेप्ट समजून घ्या की हीट कॅपॅसिटी किंवा थर्मल कॅपॅसिटी, हीट कॅपॅसिटी किंवा थर्मल कॅपॅसिटी म्हणजे अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इनक्रीज टेम्परेचर बाय 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विन. राईट. जर जास्त दिलं असेल तर डिवाइड करायचं, आपोआप 1 साठी येते. कळलं का नाही? मी 10 साठी एवढं आहे, ते 1 साठी किती? तर 10 डिवाइड करता तुम्ही. बरोबर का? सो दॅट इज हीट कॅपॅसिटी. ओके. तर हीट कॅपॅसिटी कन्सेप्ट तुम्हाला कळाला असेल, लक्षात आहे का? हीट कॅपॅसिटी कन्सेप्ट कळाला का तुम्हाला? ओके. तर पुढच्या कन्सेप्टकडे जाऊया. पुढचा कन्सेप्ट आहे तुमचा राईट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके. काय कन्सेप्ट आहे? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके बाळांनो, नेक्स्ट कन्सेप्ट आहे तुमचा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. राईट. आणि तो कन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहोत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी बोर्डवर प्रॉब्लेम असाच का ठेवलेला आहे? पहिला प्रॉब्लेम आहे हा, तर ह्याचाच वापर करण्यात आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी समजून घ्यायसाठी. ओके. त्यामुळे प्रॉब्लेम इथंच ठेवलेला आपण. तर आता बघूया आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय. बघा बाळांनो, लक्ष द्या. आपण काय म्हणलं सुरुवातीच्या एक्सपेरिमेंट मध्ये की अमाऊंट ऑफ वॉटर जर वाढलं तर अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड ऑल्सो इनक्रीजेस. बरोबर आहे का? म्हणजे हीट कॅपॅसिटी ही कशावर डिपेंड आहे? हीट कॅपॅसिटी इज डिपेंड ऑन मास किंवा अमाऊंट ऑफ सबस्टन्स. कळतंय का? हीट कॅपॅसिटी इज ऑल्सो डिपेंड ऑन मास किंवा अमाऊंट ऑफ सबस्टन्स. बघा तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये 2 प्रकारच्या प्रॉपर्टी येतील. एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आणि दुसऱ्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. तुम्ही कधी ऐकलं असेल एखाद्या वेळेस. कळलं का? राईट. नसेल ऐकलं तर पुढे तू ऐकाल, लक्षात घ्या. तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? ते एक्सटेंटवर डिपेंड आहेत, लक्षात घ्या. असं ध्यानात ठेवा. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? त्या सबस्टन्सच्या एक्सटेंट म्हणजे काय? अमाऊंटवर डिपेंड आहे, त्याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कळलं का? आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? लक्षात घ्या. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे त्या इनहरंट प्रॉपर्टीज आहेत, दीज आर नॉट डिपेंड ऑन अमाऊंट. कळलं का? तसं विचार केला आपण तर हीट कॅपॅसिटी ही सबस्टन्सची आहे. कळलं का? आणि त्यामुळे सबस्टन्सचं मास जर वाढलं तर अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड ऑल्सो इनक्रीजेस. समजा आपण म्हणलं की आपल्याकडे मोठा हे आहे, काय म्हणतात,
मोठा कॉपर ब्लॉक आहे किंवा काय पण आहे, आयर्न ब्लॉक आहे. आता या मोठ्या आयर्न ब्लॉकला हिट करण्यासाठी जास्त एनर्जी लागेल, बरोबर आहे का? म्हणजे सबस्टन्सवर डिपेंड आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स किंवा क्वांटिटीवर डिपेंड आहे. इट इज डिपेंड ऑन द क्वांटिटी. कळलं का? म्हणून सायंटिस्ट काय म्हणले, आपण एक अशी प्रॉपर्टी डिफाईन करूया की जी सबस्टन्सवर डिपेंड नसेल किंवा क्वांटिटीवर डिपेंड नसेल, म्हणजे ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असेल. कळलं का? मग लक्षात घ्या, एखाद्या सबस्टन्सला हिट करण्यासाठी राईट लागणारी अमाऊंट ऑफ किंवा टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी लागणारी अमाऊंट ऑफ हीट 3 गोष्टीवर डिपेंड आहे. एक म्हणजे किती टेम्परेचर राईज करता तुम्ही, राईट, डेल्टा टी वर डिपेंड आहे. नंबर दोन त्याचं मास किती आहे किंवा अमाऊंट किती आहे किंवा क्वांटिटी किती आहे. आणि नंबर 3 ते सबस्टन्स कोणता आहे, म्हणजे नेचर ऑफ सबस्टन्स, म्हणजे त्या सबस्टन्सची प्रॉपर्टी. आता इथे आपल्याला फक्त सबस्टन्सची प्रॉपर्टी डिफाईन करायची आहे. टेम्परेचरवर डिपेंड नाही आणि मासवर डिपेंड नाही. टेम्परेचरवर डिपेंड नसण्यासाठी काय केलं आपण त्याला डिवाइड केलं टेम्परेचरनं, डेल्टा टी, राईट. आता मासनं डिपेंड नसण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला त्याला मासनं किंवा अमाऊंट ऑफ सबस्टन्सनी डिवाइड करावं लागेल, राईट. बघा, हीट कॅपॅसिटी डेफिनेशन तुम्हाला कळाली तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीवर तुम्हाला कळेल. लक्षात घ्या, डेफिनेशन काय बघा, लक्षात घ्या. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड म्हणा किंवा रिलीज म्हणा. जर टेम्परेचर वाढवायचं असेल तर रिक्वायर्ड, आणि जर टेम्परेचर कमी करायचं असेल तर रिलीज. अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 युनिट ऑफ सबस्टन्स. आता मी इथं 1 युनिट म्हणलं बघा, मी 1 kg म्हणलं नाही. कळलं का? 1 युनिट ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सियस और 1 केल्विन इज कॉल्ड स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. थोडं समजून घ्या भावनो, राईट. सबस्टन्स आहे, सबस्टन्सचा पर युनिट म्हणजे डिवाइड काय करावं लागेल, आपला त्या युनिटने डिवाइड करावं लागेल. म्हणजे किलोग्राम मध्ये मोजलं आपण तर पर केजी, जर आपण नंबर ऑफ मोल्स मध्ये मोजलं तर पर मोल. लक्षात आलं का नाही? जर लिटर मध्ये मोजलं तर पर लिटर. कळलं का नाही? युनिट सबस्टन्ससाठी 1 डिग्री सेल्सिअसचं तापमान त्याचं वाढवायचं असेल तर जेवढी हीट लागते त्याला माहिती स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ह्याला स्पेसिफिक का म्हणलं, कारण स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सबस्टन्ससाठी आहे. कळते का? हीट कॅपॅसिटी सबस्टन्सच्या अमाऊंटवर डिपेंड होती, पण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही सबस्टन्सच्या अमाऊंटवर डिपेंड नाही, कारण सबस्टन्सच्या अमाऊंटने त्याला डिवाइड केलेलं आहे. कळलं का? राईट. आता या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा आपण 2 टाईप करते. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय करतो आपण, 2 टाईप करतो. एक म्हणजे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि दुसरं म्हणजे मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. लक्षात द्या, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि दुसरं म्हणजे मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. बघा, परत समजून घ्या. आपल्याकडे सबस्टन्स आहे, त्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं आहे. जेवढी हीट लागेल दॅट इज हीट कॅपॅसिटी. ती मासवर डिपेंड आहे. लक्षात घ्या, मास वाढलं की हीट कॅपॅसिटीचा जास्त लागायची, बरोबर आहे का? राईट. मग मासवर डिपेंड राहू नये म्हणून आपण काय केलं, त्याला मासने डिवाइड केलं किंवा अमाऊंट ऑफ सबस्टन्सने डिवाइड केलं, राईट. तर ती झाली स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. सो इट इज अ अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 युनिट ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विन, राईट. आता 1 युनिट कोणतं घेतलं तुम्ही त्याच्यावर डिपेंड आहे तुमचं 2 डेफिनेशन, प्रिन्सिपल हीट कॅपॅसिटी किंवा मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किंवा मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, राईट. तर पहिलं बघा आपण प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी right? So what is principal specific heat capacity? It is the amount of heat required to increase the temperature of 1
युनिट मास ऑफ सबस्टन्स. हा, इथं मास घेतलेला आपण, इथं फक्त युनिट म्हणलं आपण, पण कोणतं युनिट आहे की नाही, मास घ्यायचं का व्हॉल्यूम घ्यायचं का अमाऊंट ऑफ सबस्टन्स घ्यायचं ते इथे स्पेसिफिक केलं नव्हतं बघा, लक्षात घ्या. राईट, तिथं आपण काय केलं, अमाऊंट ऑफ हीट, बघा डेफिनेशन त्याच आहेत, फक्त थोडा फरक आहे बघा. द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड to increase amount of heat required to increase temperature of 1 unit mass, म्हणजे जर आपण म्हणू शकतो 1 kg किंवा और 1 ग्राम डिपेंडिंग ऑन युनिट येईल. मग ते जर तुम्ही 1 ग्राम सबस्टन्स घेतलं तर पर केजी येईल, पर ग्राम येईल. 1 kg केलं तर पर केजी येईल. कळलं का? अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इनक्रीज टेम्परेचर ऑफ 1 युनिट मास, मग युनिट मास तुम्ही केजी मध्ये घ्या किंवा ग्राम मध्ये घ्या, ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सियस और 1 केल्विन, by 1 degree Celsius or 1 Kelvin. So it's called as principal specific heat capacity. It's called principal specific heat capacity. असा काही शॉर्ट फॉर्म नाही. राईट, म्हणजे आपण म्हणलं प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपण एस न दर्शवतो, स्मॉल एस. बघा, हीट कॅपॅसिटीला कॅपिटल एस, हीट कॅपॅसिटीला इथे लिहू, हीट कॅपॅसिटीला कॅपिटल एस, प्रिन्सिपल हीट कॅपॅसिटीला स्मॉल एस. कळले का? राईट, आणि मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीला सी, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीला सी. ओके, तर असे सिंबल आपण दिले एनसीईआरटी नुसार. तर स्मॉल एस इज इक्वल टू काय येईल, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड क्यू डिवायडेड बाय मास, है की नाही, एम आणि डेल्टा टी. कळलं का? तर फॉर्म्युला कळाला तुम्हाला, फॉर्म्युला कळाला का? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड क्यू पर युनिट मास पर युनिट चेंज इन टेम्परेचर. कळलं का? अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड पर युनिट मास पर युनिट टेम्परेचर रिक्वायर्ड. ओके, आता एसआय युनिट काय येईल, सगळे क्वांटिटी एसआय युनिट मध्ये घ्या, सगळ्या क्वांटिटी एसआय युनिट मध्ये घ्या. तर एसआय युनिट याचा आहे जूल, याचा आहे पर केजी पर डिग्री सेल्सिअस. बघा, ह्याचं युनिट होतं फक्त जूल पर केजी, ह्याचं युनिट होतं पर जूल पर केजी, सॉरी जूल पर डिग्री सेल्सिअस किंवा केल्विन, जूल पर केल्विन, सॉरी हा, व्हेरी सॉरी. ह्याचं युनिट होतं जूल पर केल्विन. ह्याच्याने मास होतं का? नाही, ह्याच्याने मास नव्हतं. आता ह्याच्याने मास आलं, डिवाइड बाय मास केलं म्हणून खाली युनिट मासचं एक एक्स्ट्रा ऍड झालं. सो जूल पर केजी पर केल्विन घ्या, किंवा ह्याला दुसरं घेऊ शकतो आपण जूल पर केजी पर डिग्री सेल्सिअस. ह्याचा दोघांचा अर्थ सेम आहे, कारण चेंज इन टेम्परेचर, मी परत सांगायला बघा, चेंज इन टेम्परेचर मध्ये केल्विन आणि डिग्री सेल्सिअस सेम असते, पण काही ठिकाणी तुमचं कॅलरीमध्ये वापरतात, म्हणून कॅलरी पर केजी डिग्री सेल्सिअस और कॅलरी पर केजी केल्विन. कळलं का? युनिट समजून घ्या, वेगवेगळे युनिट समजून घ्या बाळांनो. राईट, त्याचबरोबर कधी कधी काय करतात, केजीच्या ऐवजी ग्राम वापरतात, कधी कधी काय वापरतात, ग्राम वापरतात. मग युनिट काय येईल, कॅलरी पर ग्राम पर केल्विन और कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस. राईट, तर हे आणि हे सेम आहे, हे आणि कोणतं वालं तुमचं हे सेम आहे की नाही, किंवा हे नाही, हे दोन सेम आहेत, कारण पर डिग्री सेल्सिअस पर केल्विन सेमच असते, पर डिग्री सेल्सिअस पर केल्विन सेम आहे. कळलं का? मग त्याप्रमाणे कोणत्या सिस्टीम ऑफ युनिट मध्ये वापरतात त्यानुसार त्याचे वेगवेगळे युनिट होतील, पण कन्सेप्ट तोच आहे. पहिले हीटचं युनिट, खाली मासचं युनिट, आणि पुन्हा चेंज इन टेम्परेचरचं युनिट म्हणजेच टेम्परेचरचं युनिट. कळलं का? हे झालं तुमचं प्रिन्सिपल हीट कॅपॅसिटी. आता बाळा लक्षात घ्या, देते वेळेस तुम्हाला असं म्हणणार नाहीत की प्रिन्सिपल हीट कॅपॅसिटी सबस्टन्सी ही आहे, जनरली काय म्हणतील स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीच आहे म्हणतील. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम, म्हणजे 99% वेळेस तुम्हाला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणलं की ती असते प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. पक्क ध्यान घ्या. कळलं का? पण विद्यार्थी वाचतात की प्रिन्सिपल स्पेसिफिक कॅपॅसिटी म्हणजे काय, मग स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, मग मोलार स्पेसिफिक हीट म्हणजे कॅपॅसिटी काय, कन्फ्युजन होते. तर कन्फ्युजन दूर व्हावं म्हणून मी तुम्हाला क्लिअर सांगायलो. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे त्याच्यामध्ये अमाऊंट स्पेसिफाय केलेलं आहे. मग ते अमाऊंट स्पेसिफाय केलेलं जर मासच्या फॉर्ममध्ये असेल तर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, आणि अमाऊंट स्पेसिफाय केलेलं जर मोलच्या फॉर्ममध्ये असेल, नंबर ऑफ मोलचं, तर मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके, तर आपण घेऊया आता मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी.
ओके, आता घेऊया आपण मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. कळाले का बाळांनो? चला, तर मोलार स्पेसिफिक कॅपॅसिटी काय म्हणते बघा, हेडिंग टाका मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. पुन्हा डेफिनेशन तीच येणार आपली. द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड, द amount of heat required to increase बघा increase सिम्बॉल लिहिलं इथं, टेम्परेचर आहे की नाही ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स. हॅलो, लक्ष आहे का सगळ्याच? आता टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स, कळते का नाही? इथं 1 kg होतं किंवा पर युनिट मास होतं किंवा 1 ग्राम होतं. ज्यावेळेस केजी, ग्राम किंवा पर युनिट मास असेल त्यावेळेस प्रिन्सिपल स्पेसिफिक कॅपॅसिटी, आणि 1 मोल सबस्टन्स साठी केलं तर मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी बाय 1 डिग्री सेल्सियस और 1 केल्विन इज कॉल्ड मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. कळलं का? तर मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपण सी न दर्शित तुम्हाला सांगितले मी. कशाने दर्शवतो आपण? सी नी. तर सी इक्वल टू येईल क्यू आपण, आता इथं काय येईल? म्यू येईल, यम येणार नाही. यम म्हणजे काय? यम म्हणजे मास, आणि म्यू म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स. काही ठिकाणी स्मॉल एन सुद्धा वापरतात म्यूला, राईट? इंटू डेल्टा टी. सी इक्वल टू क्यू अपॉन म्यू इंटू डेल्टा टी. सो दिस इज अ फॉर्म्युला फॉर मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके, युनिट पुन्हा काढू शकता तुम्ही. एसआय युनिट तेच येणार आहे. काय नाही असं युनिट, फक्त केजीच्या जागी काय येणार आहे? केजी, ग्राम, जे बी मास ठेवलं होतं तिथं काय येणार आहे? मोल येणार आहे फक्त, बाकी काहीच नाही. सो इट विल बी जूल पर मोल केल्विन और जूल पर मोल डिग्री सेल्सियस. जूल नसेल वापरायचं, कॅलरी वापरायचं असेल. जर सीजीएस युनिट असेल तर अर्ग वापरतात बघा. जूलच्या ऐवजी सीजीएस युनिट काय होतंय? अर्ग होते. लक्षात येईल तुम्हाला, जूलच्या ऐवजी सीजीएस युनिट अर्ग होतंय. किंवा कन्व्हेन्शनल युनिटमध्ये, हीटचे जर कन्व्हेन्शनल युनिट आहे त्याला आपण कॅलरी म्हणतो, त्यामध्ये कॅलरी होते. कॅलरी पर मोल केल्विन और कॅलरी पर मोल डिग्री सेल्सियस, राईट? तर अशा प्रकारचे युनिट येतील तुमचे. सो पहिल्यांदा हीटचे युनिट, खाली नंबर ऑफ मोल असल्यामुळे मोल, आणि डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. कळाले का? सगळ्याला कळाले? येस सर, नो बाळांनो? ओके, चला थोडंसं आपण फास्टमध्ये रिवाइज करूया. हीट कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके, चला बघा लक्षात घ्या. आपण म्हणलं चार क्वांटिटी लक्षात घेऊया आपण. कळलं का? 4 क्वांटिटी किंवा 4 टर्म्स इथं लक्षात घेऊया आपण. हीट कॅपॅसिटीलाच काय म्हणलं आपण? हीट कॅपॅसिटीला दुसरं नाव दिलं आपण थर्मल कॅपॅसिटी. कळलं का? सो थर्मल कॅपॅसिटी कशाने दर्शवतो आपण? थर्मल कॅपॅसिटी कॅपिटल एस ने दर्शवतो आपण. इट इज अ क्यू अपॉन डेल्टा टी. बस एवढंच आहे. ह्याच्यामध्ये सबस्टन्स किती आहे काय नाही स्पेसिफाय केलं नाही, त्यामुळे सबस्टन्सचं अमाऊंट वाढलं की हे सुद्धा वाढतंय, सबस्टन्स अमाऊंट कमी झालं की हे सुद्धा कमी होते, राईट? इट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय? एक्सटेंटवर डिपेंड आहे, अमाऊंटवर डिपेंड आहे. कळलं का? हीट कॅपॅसिटी. ओके, युनिट तुमचं येईल जूल पर केल्विन, जूल पर डिग्री सेल्सियस, अर्ग पर केल्विन, अर्ग पर डिग्री सेल्सियस, कॅलरी पर केल्विन, कॅलरी पर डिग्री सेल्सियस. कळायलंय? डायमेन्शन येईल तुमचं जूलचं L2, M1 T-2 आणि चेंज इन टेम्परेचरचं K-1. कळाले का? डायमेन्शन सुद्धा ज्यांना डायमेन्शन माहीत नाहीत त्यांनी युनिट अँड मेजरमेंट यूट्यूबवर पूर्ण अपलोडेड आहे, लाईव्ह लेक्चर्सचा अपलोडेड आहे. कळलं का? ते कृपया पहा, रिव्हिजन द्या, परत रिव्हिजन द्या. लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्याचे युनिट मेजरमेंट, स्केलार वेक्टर आणि कायनेमॅटिक्स एवढा पार्ट कमीत कमी परफेक्ट नसतो त्याला फिजिक्स मध्ये काहीही कळत नाही, राईट? त्यामुळे कृपया युनिट मेजरमेंटला रिव्हिजन द्या. ओके, डायमेन्शन कळलं. दुसरी काय आपली स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आता लक्षात घ्या, ही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जी आहे, लक्ष द्या, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जी आहे ही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीमध्ये एक्झॅक्टली पर युनिट मास आहे का एक्झॅक्टली पर युनिट मोल आहे हे आपल्याला माहित नसते. कळलं का? इट इज अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ सबस्टन्स पर युनिट ऑफ दॅट सबस्टन्स.
कळलं का? पण कोणतं युनिट घ्यायचं ते आपल्याकडे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मग याचे दोन प्रकार केले आपण, एक प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, एक प्रकार केला आपण प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, आणि दुसरा प्रकार केला आपण मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक, ओके, कळलं का? तर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय म्हणलं आपण, त्याला स्मॉल एस न दर्शवलं, याला आपण म्हणलं अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू इनक्रीज सबस्टन्स ऑफ 1 kg किंवा 1 ग्राम किंवा 1 है की नाही, जे बी असेल किलोग्राम ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस. सो एस इज इक्वल टू क्यू अपॉन एम डेल्टा टी, आणि इकडे आलं तर सी इज इक्वल टू क्यू अपॉन म्यू डेल्टा टी. कळलं का? पर मोल घेतो आपण, इथं पर मोल घेतो आणि इथं पर केजी घेतो. कळले का? किंवा पर युनिट मास घेतो इथं, राईट. सो इथं स्मॉल एस, इथं कॅपिटल सी, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ह्याचे युनिट डायमेन्शन तुम्हाला सांगता येईल. आता ह्याचं बघा, ह्याचं जूल घेतलं, ह्याचं केजी घेतलं, ह्याचं केल्विन घेतलं, जूल पर केजी केल्विन, जूल पर केजी डिग्री सेल्सिअस. जर सीजीएस युनिट घ्यायचा असेल तर अर्ग पर ग्राम केल्विन, अर्ग पर ग्राम केल्विन, किंवा अर्ग पर ग्राम डिग्री सेल्सिअस, किंवा कॅलरीमध्ये घ्यायचं असेल, कॅलरीमध्ये घ्यायचं असेल तर कॅलरी पर केजी केल्विन, कॅलरी पर ग्राम केल्विन, अशा प्रकारचे युनिट ह्याचे येतील. ह्याचे युनिट काय येईल? ह्याचे युनिट येईल जूल पर मोल केल्विन, राईट. बघा इथं मासच्या ऐवजी अमाऊंट ऑफ सबस्टन्स आलं मोलचं. सो जूल पर मोल केल्विन, जूल पर मोल डिग्री सेल्सिअस, अर्ग पर मोल केल्विन, अर्ग पर मोल डिग्री सेल्सिअस, किंवा कॅलरी पर मोल केल्विन किंवा कॅलरी पर मोल डिग्री सेल्सिअस, अशा प्रकारचे याचे युनिट येतील. आता डायमेन्शन बघूया. चला, याचं डायमेन्शन काय येईल प्रिन्सिपल स्पेसिफिक कॅपॅसिटीचं? तर जूलचं डायमेन्शन असतं L2m1. जूल म्हणजे काय? एनर्जी, T-2, राईट. L2m1 T-2, हे सगळ्याला माहित असेल एनर्जीचं डायमेन्शन. केजी म्हणले तर डिवाइड बाय काय येईल? डिवाइड बाय m1, मासचं 1, आणि डेल्टा टी म्हणले तर K1. तर m1 कॅन्सल झालं तर तुमचं आलं L2, m लिहायची गरज नाही, टीचा -2 आणि केचा -1. बघा डायमेन्शन लिहून घ्या पटापट. L2 m0 आहे, m नाही म्हणजे काय? m0, टीचा -2, केचा -1. कळाले का? हे झालं तुमचं प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं डायमेन्शन. याचं काय डायमेन्शन येलो? मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं. चला सांगा, मोलार क्यूचं डायमेन्शन पुन्हा L2m1 T-2, ओके. म्यूचं डायमेन्शन मोलच येते, त्याचं डायमेन्शन नंबर ऑफ मोलचं डायमेन्शन मोलच, आणि के, राईट. ह्याला वर घेऊन जा, ह्याला वर गेल्यानंतर तुम्हाला डायमेन्शन काय भेटतील? L2m1 T-2 मोलचं किंवा केल्विनचा -1 आणि मोलचा -1. ते झालं तुमचं मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं डायमेन्शन. L2m1 Tचा -2, केचा -1, मोलचा -1. ओके, कन्सेप्ट कळालेत, युनिट कळालं, डायमेन्शन कळालं. आता बाळांनो, दोन गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत, राईट. पहिली गोष्ट म्हणजे की स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही जनरली प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीलाच वापरतात. म्हणजे मोस्ट ऑफ द केसमध्ये तुम्हाला प्रिन्सिपल हा शब्द दिसणार नाही. तुम्हाला नुसतं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणलं की ते प्रिन्सिपलच असते, म्हणजे पर युनिट मासच असते. लक्षात का? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जनरली बघा, आता जनरली म्हणजे ते 100% नाही, जनरली म्हणजे 50 to 60 to 70% केसमध्ये मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही गॅसच्या केसमध्ये घेतात. बघा पक्का ध्यान घ्या, गॅसच्या केसमध्ये जनरली म्हणाल तुम्हाला मी, इट इज नॉट मॅन्डेटरी, इट इज नॉट कंपल्सरी. गॅसच्या केसमध्ये जनरली मोलार स्पेसिफिक हीट वापरतात, कारण गॅसचा अमाऊंट हे मोलमध्ये मोजतात. कळालं का? गॅसच्या केसमध्ये जनरली मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी वापरतात, कारण गॅसचा अमाऊंट हे मोलमध्ये मेजर करतात. लक्षात येते सगळ्याला? ओके. पण असं नाही की गॅसला प्रिन्सिपल स्पेसिफिक कॅपॅसिटी नाही किंवा स्पेसिफिक कॅपॅसिटी नाही, आहे. गॅसला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सुद्धा आहे, पण जनरली गॅस मोलमध्ये मेजर करतो, म्हणून आपण त्याला मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असं म्हणतो. कळले का? इथपर्यंत काय तुम्हाला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मध्ये फरक काय, मोलार मध्ये काय. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजेच प्रिन्सिपल स्पेसिफिक कॅपॅसिटी. कळलं का? मोस्ट ऑफ द टाइम हेच वापरतात 99.99% केसमध्ये. ओके, चला आता काय करू आपण, हेच प्रॉब्लेम आपण ह्याच्यामध्ये आपण याची प्रिन्सिपल स्पेसिफिक कॅपॅसिटी काढूया.
ह्याला आपण इथं ठेवलं होतं बघा, बऱ्याच वेळ झालं ह्याला आपण इथं बऱ्याच वेळ झालं ठेवलं होतं. त्याच्यामध्येच आपण प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काढूया. काय म्हणते, फाइंड द थर्मल कॅपॅसिटीच्या ऐवजी फाइंड द आपण म्हणूया प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. फाइंड द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ, किंवा सी साठी कॅपॅसिटी आहे ऑफ कॉपर ब्लॉक ऑफ मास 2.2 kg. तर गिवन काय काय देईल तुम्हाला आता गिवन मध्ये तुम्हाला मास घ्यावा लागेल 0.2 kg, क्यू घ्यावा लागेल तुम्हाला 290 जूल, आणि तुम्हाला डेल्टी घ्यावं लागेल 10 डिग्री सेल्सिअस टू फाइंड द प्रिन्सिपल स्पेसिफिक स्मॉल एस इज इक्वल टू व्हॉट. सोल्युशन काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, स्मॉल एस इज इक्वल टू क्यू अपॉन एम डेल्टा टी. कळलं का, स्मॉल एस इज इक्वल टू क्यू अपॉन एम डेल्टा टी. किमती ठेवा पटापट. तर क्यू किती आहे 290, एम किती आहे 0.2, डेल्टा टी किती आहे 10. ओके, हे 10चं 1 0 1 0 कॅन्सल झालं. त्याला परत आपण 1 पॉईंट किंवा 10 नेलं का, तर एस इज इक्वल टू 290 डिवाइड बाय 2. 1 पॉईंट इकडे घेतला बरं का, 1 पॉईंट इकडे घेतला, कॅन्सल नाही केलं चालते, कॅन्सल करू नका. 1 पॉईंट ह्याला द्या, राईट. 2 डिवाइड करा, 2 1 जा 2, राईट, 2 4 जा 8 आणि 2 5 जा. सो इट विल बी 145. युनिट काय येईल सांगा, युनिट काय येईल बघा. 1 हीट आहे जूल, हीट जूलमध्ये आहे, तर जूल पर kg डिग्री किंवा सेल्सिअस, सॉरी पर kg डिग्री सेल्सिअस. कळलं का. सो दिस विल बी युअर आन्सर, राईट. प्रिन्सिपल हीट कॅपॅसिटी किंवा प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ह्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. म्हणजे त्या अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड नाही, दे आर ओनली डिपेंड ऑन द नेचर ऑफ द सबस्टन्स. ठीक आहे, डिपेंड आहेत नेचर, की सबस्टन्स बदलला की याची व्हॅल्यू बदलते. कळलं का, सबस्टन्स बदलला की याची व्हॅल्यू बदलते. ओके, तर तुम्हाला 4 टर्म जर कळाल्या आणि त्याचं युनिट डायमेन्शन आणि त्याच्या येणारे प्रॉब्लेम कसे असतील हे जर तुम्हाला कळालं तर सफिशियंट आहे. कळलं का, कारण आता नेक्स्ट पॉईंटकडे वळणार आहोत आपण. आपलं डिस्कशन इथं थोडं थांबून नेक्स्ट पॉईंटकडे वळणार आहोत, राईट. कोणते 4 पॉईंट, एक हीट कॅपॅसिटी, नंबर 2 स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, नंबर 3 प्रिन्सिपल स्पेसिफिक कॅपॅसिटी, नंबर 4 मोलार स्पेसिफिक कॅपॅसिटी, राईट. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे जनरली प्रिन्सिपल स्पेसिफिक कॅपॅसिटी वापरतात, आणि मोलार स्पेसिफिक कॅपॅसिटी हे जनरली गॅससाठी वापरतात. हे जनरली प्रिन्सिपल स्पेसिफिक कॅपॅसिटी किंवा तुमचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी हे सॉलिड किंवा लिक्विडसाठी जास्त वापरतात. इथपर्यंत कळलं तुम्हाला. ओके, आता आपण मोलार स्पेसिफिक कॅपॅसिटी गॅसच्या केसमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके ओके बाळांनो, नेक्स्ट पॉइंट आहे आपला मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅस. कळलं का, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅस. आता बघा सॉलिडच्या केसमध्ये काय आहे बघूया आपण, लिक्विडच्या केसमध्ये आणि गॅसच्या केसमध्ये. लक्षात घ्या, समजा एखाद्या सॉलिडला आपण हीट केलं, समजा आपल्याकडे ही पेन आहे किंवा एक लोखंडाची पेन आहे म्हणून आपण, राईट. या पेनला मी हीट केलं तर ही पेन अशी डबल होऊन जाईल का, याचं एक्सपान्शन होईल मान्य आहे आपल्याला, याचं एक्सपान्शन होईल मान्य आहे आपल्याला, तर ही पेन अशी डबल होऊन जाईल का लगेच, नाही, राईट. सिमिलरली असं होते का, तुम्ही 1 पातेलं पाणी गरम केलं तर लगेच ते 2 पातेलं होते, किंवा हाफ कंटेनरचं तुम्ही घेतलं आणि त्याला गरम केलं की लगेच डबल होऊन जाते, ते फुल कंटेनर भरून जाते, नाही, असं होत नाही. म्हणजे काय सांगायचं तुम्हाला लक्षात घ्या, म्हणजे काय की सॉलिड आणि लिक्विडसाठी थर्मल एक्सपान्शन हे खूपच कमी आहे. थर्मल एक्सपान्शन खूपच कमी आहे म्हणजे त्याचा चेंज इन व्हॉल्यूम खूपच कमी आहे. कळलं का, सॉलिड आणि लिक्विडसाठी चेंज इन व्हॉल्यूम खूपच कमी आहे. त्याचबरोबर जर आपण त्याला खूप हीट करत नाही, म्हणजे टेम्परेचर 100 200 500 डिग्री सेल्सिअसला राईज करत नसेल, म्हणजे स्मॉल राईज इन टेम्परेचरसाठी त्याचं प्रेशर चेंज सुद्धा खूपच कमी आहे. लक्षात घ्या, सॉलिड किंवा लिक्विडला हीट केल्यानंतर त्याचं चेंज इन व्हॉल्यूम किंवा चेंज इन प्रेशर हे खूपच कमी आहे. कळतंय. पण इन केस ऑफ गॅसच्या केसमध्ये काय आहे, तुम्ही जर एवढा गॅस घेतला आणि त्याला हीट केलं 10 डिग्री सेल्सिअस किंवा 20 डिग्री सेल्सिअस, तो गॅस वाढून एवढा होऊन जाईल. कळलं का, म्हणजेच काय, गॅसच्या केसमध्ये थर्मल एक्सपान्शन खूप जास्त आहे. गॅसच्या केसमध्ये थर्मल एक्सपान्शन खूप जास्त आहे. त्यामुळे गॅसचं हिटिंग केल्यानंतर व्हॉल्यूम आणि प्रेशर कॉन्स्टंट राहत नाही.
कळलं का? आफ्टर हिटिंग द व्हॉल्यूम ॲज वेल ॲज प्रेशर, आफ्टर हिटिंग द व्हॉल्यूम ॲज वेल ॲज प्रेशर ऑफ गॅस चेंजेस सिग्निफिकंटली किंवा इन्क्रीजेस सिग्निफिकंटली, खूप जास्त प्रमाणात वाढते किंवा कमी होते. त्यामुळं बिकॉज ऑफ दॅट वी हैव टू हैव राइट अपने को उसका वॉल्यूम या फिर प्रेशर दोनों में से एक कांस्टेंट रखना पड़ेगा. वी हैव टू मेक वॉल्यूम एज अ कांस्टेंट और प्रेशर एज अ कांस्टेंट. कळलं का? म्हणजे गॅसला हिटिंगचा काय इफेक्ट होतो, गॅसला हिटिंग केल्यावर किती टेम्परेचर वाढतंय किंवा किती कमी होतंय याचा अभ्यास करण्यासाठी, याचा स्टडी करण्यासाठी आपल्याला त्याचं व्हॉल्यूम तरी कॉन्स्टंट ठेवावं लागते किंवा प्रेशर तरी कॉन्स्टंट ठेवावं लागते. कळलं का? व्हॉल्यूम तरी कॉन्स्टंट किंवा प्रेशर तरी कॉन्स्टंट ठेवावं लागतंय, राईट. आणि त्यालाच आपण म्हणतो, त्याच्यामुळं आपण मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅस ही 2 टाईपमध्ये डिवाइड करतो किंवा हीट कॅपॅसिटीज ऑफ गॅस आपण 2 टाईपमध्ये डिवाइड करतो. आता असं नाही की गॅसला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी नसते. लक्षात घ्या, गॅसला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सुद्धा असते. येस ऑर नो? येस असते. ओके, लक्षात येते. पण जनरली आपण वापरत नाही, वापरू शकतो, लक्षात घ्या. ओके, चला आपण काढूया आता मोलार म्हणण्यापेक्षा इथं आपण म्हणू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ, हेडिंग काय टाकू आपण, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅस. कळलं का? एक स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, जर आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, आणि दुसरं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. दुसरे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. समजते? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे तुम्ही प्रिन्सिपल सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही मोलार सुद्धा घेऊ शकता. सिमिलरली कॉन्स्टंट प्रेशर मध्ये सुद्धा तुम्ही प्रिन्सिपल सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही मोलार सुद्धा घेऊ शकता. म्हणजे गॅसला प्रिन्सिपल मोलार दोन्ही आहेत, नाही असं नाही, पण जनरली वापरतो आपण कोणते? मोलार. कोणते वापरतो? मोलार. म्हणून आपण म्हणतो मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम किंवा मोलार स्पेसिफिक कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. राईट. मोलार जर असेल तर त्याला आपण सीपी आणि सीव्ही, उलट झालं, कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणल्यावर सीव्ही आणि कॉन्स्टंट प्रेशर म्हणल्यावर सीपी म्हणतो. कळलं का? सीव्ही सीपी किंवा सीपी सीव्ही. आणि ते जर प्रिन्सिपल असेल तर त्याला यस आहे की नाही, यस काय म्हणतो, व्ही कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे ना, आणि इथे एस पी, राईट. ह्याला सी व्ही, ह्याला सी पी, काय नाही, त्याच ह्याला आपण सबस्क्रिप्ट जोडलेला आहे व्ही किंवा पी. जर सबस्क्रिप्ट व्ही असेल म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे आणि सबस्क्रिप्ट पी आहे तर कॉन्स्टंट प्रेशर आहे. कळलं का? राईट. एखाद्या गॅसला हीट केलं की त्याचं व्हॉल्यूम आणि त्याचं प्रेशर हे दोन्हीही खूप जास्त प्रमाणात चेंज होतात. म्हणून त्यापैकी एक आपल्याला कॉन्स्टंट ठेवावं लागतं. जर आपण प्रेशरला कॉन्स्टंट ठेवलं तर त्याला माहिती मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जर मोलार घेतली तर ऍट कॉन्स्टंट प्रेशर, किंवा प्रिन्सिपल घेतली तर प्रिन्सिपल स्पेसिफिक कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. राईट. जर आपण व्हॉल्यूमला कॉन्स्टंट ठेवलं आणि त्याची स्टडी केली तर पुन्हा म्हणणं आपण मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम किंवा प्रिन्सिपल स्पेसिफिक कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कळते का सगळ्यांना? लक्षात येते का बाळांनो? राईट. तर गॅसच्या केसमध्ये आपण 2 का घेतो हे तुम्हाला कळालं असेल, राईट. मग गॅसच्या केसमध्ये 2 स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी येतात. आता सीपी आणि सीव्ही, राईट, ह्याच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या असतात का? येस, ह्याच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या असतात, लक्षात घ्या. राईट. तर कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे बघा, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे फिक्स डब्बा आहे, पॅक डब्बा आहे, आणि त्याच्यामध्ये त्याला हिटिंग काय होतं आपण, तर ती हीट सगळी ही गॅसचं टेम्परेचर किंवा इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी जाते. म्हणून कमी टेम्परेचरमध्ये त्याची जास्त इंटरनल एनर्जी वाढते आणि जास्त टेम्परेचर वाढते. राईट. म्हणजे सीव्ही साठी आपल्याला कमी टेम्परेचर लागते.
पण त्याचं कॉन्स्टंट प्रेशर ठेवलं आपण, प्रेशर कॉन्स्टंट म्हणलं, वाढवलं नाही, प्रेशर कॉन्स्टंट म्हणलं म्हणजे गॅस एक्सपांड व्हायलाय. म्हणजे हीट प्रोव्हाइड केली आपल्या दोन कामासाठी वापरली चालली. एक म्हणजे गॅसचे टेम्परेचर वाढवण्यासाठी आणि गॅस एक्सपांड होण्यासाठी, कळलं का? आणि त्यामुळं सीपीची व्हॅल्यू जास्त असते. तर पक्क ध्यानात ठेवा, फॉर गॅस सीपी इज ऑलवेज ग्रेटर दॅन सीव्ही. गॅस सीपी इज ऑलवेज ग्रेटर दॅन सीव्ही. राईट. हे जर तुम्हाला कळालं नसेल का जास्त आहे का कमी आहे, घाबरू नका, थर्मोडायनामिक्स मध्ये आपल्याला आहे, लक्षात आलं का? किंवा एसपी इज ऑलवेज ग्रेटर दॅन एसव्ही, कळलं का? प्रिन्सिपलच्या केसमध्ये सुद्धा, कळलं का? आणि याच्यामध्ये रिलेशन आहे, या दोघांमध्ये रिलेशन आहे, सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर किंवा सीपी इज इक्वल टू सीव्ही प्लस आर. ह्याला आपण मेयर्स रिलेशन म्हणतो. राईट. आणि आपल्या थर्मोडायनामिक्समध्ये पाहायचं आहे सध्या, फक्त लक्षात ठेवा, एवढं जरी लक्षात ठेवते चालते. राईट. युनिट तेच येईल, मोल असेल तर जूल पर मोल पर केल्विन. राईट. आणि मास असेल, प्रिन्सिपल असेल तर जूल पर केजी पर केल्विन. कळलंय का? युनिट डायमेन्शन तेच असेल, फक्त गॅससाठी कॉन्स्टंट प्रेशर आहे का कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे ते आपल्याला सांगावं लागतंय. जर सांगितलं नाही गॅससाठी तर चुकतंय बघा, लक्षात घ्या. ते सांगणं कंपल्सरी आहे. सॉलिड सांगायची गरज आहे का? समजा मी म्हणलं ह्या पेनसाठी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किती आहे, सांगायची गरज आहे का? नाही. सॉलिडसाठी सांगायची गरज नाही, कारण सॉलिडसाठी कोणती असते आहे की नाही, त्याला कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट व्हॉल्यूम नसतेच, कारण त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होत नाही एवढं, कळलं का? फक्त गॅससाठी दोन आहेत. ओके. युनिट डायमेन्शन तुम्हाला काय असतील, जूल पर, प्रिन्सिपल असेल तर जूल पर केजी पर केल्विन आणि मोलार असेल तर जूल पर मोल पर केल्विन. डायमेन्शन सुद्धा तुम्हाला काढता येतील. ओके. कळलंय? मोलार किंवा प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम एवढं असतं गॅससाठी. राईट. लक्षात आलं का? आणखी एक दोन कन्सेप्ट आपण डिस्कस करणार. ओके बाळांनो, आता आपण याच्या आधारित एक कन्सेप्ट बघणार आहोत, दॅट इज डेफिनेशन ऑफ 1 कॅलरी. ओके. आता कॅलरी इज द युनिट ऑफ हीट युज्ड बिफोर एसआय युनिट सिस्टीम, किंवा आता सुद्धा ते वापरतात केमिस्ट्रीमध्ये सुद्धा, बऱ्याच ठिकाणी कॅलरी तुम्हाला कामाला येते, लक्षात आलं का? आता सुद्धा बरेच केमिस्ट वापरतात. राईट. पण मोस्टली आपण आता जूल युनिट वापरतो हीटचं, कळलं का? पहिले हीट आणि वर्क हे वेगळं असं मानलं जायचं. राईट. आणि त्यामुळे हीटचं युनिट कॅलरी आणि वर्कचं युनिट जूल असं होतं. राईट. पण हे कॅलरी युनिट आलं कुठं? राईट. कसं आलं, हे कुठून आलं? राईट. तर ते बघूया आपण. सो हे इथूनच आलं की त्याने बघितलं की पाण्याचं तापमान, लक्ष द्या, पाण्याचं तापमान, वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस साठी राईज करण्यासाठी, कळलं का? 1 डिग्री सेल्सिअस साठी राईज करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या अमाऊंट ऑफ हीट द्यावं लागले. जर पाण्याचा अमाऊंट वेगवेगळा असेल तर, अमाऊंट ऑफ वॉटर वेगवेगळा असेल तर अमाऊंट ऑफ हीट वेगवेगळं द्यावं लागले, हे त्यांना कळालं. मग त्याने काय केलं, 1 ग्राम पाणी घेतलं, 1 ग्राम वॉटर, आणि त्या 1 ग्राम वॉटरला 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राईज करण्यासाठी किती हीट द्यावं लागते, त्याला म्हणले 1 कॅलरी. राईट. सो 1 कॅलरी इज द amount of heat required to increase the temperature of 1 gram of water. राईट. आता हे पाणी कसं पाहिजे, फ्री ऑफ गॅसेस पाहिजे, है की नाही? फ्री ऑफ गॅसेस किंवा फ्री ऑफ इम्प्युरिटीज. त्याच्यामध्ये फ्री ऑफ गॅसेस अँड इम्प्युरिटीज लिहू आपण, गॅसेस अँड इम्प्युरिटीज फ्रॉम आपण काय म्हणलं, द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 ग्राम ऑफ वॉटर फ्री ऑफ गॅसेस ऑर इम्प्युरिटीज, राईट, ॲट कॉन्स्टंट किंवा ॲट स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ॲट स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर प्रेशरला बाय 1 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड 1 कॅलरी. लक्षात घ्या बाळांनो, 1 ग्राम पाण्यासाठी, 1 ग्राम पाण्यासाठी, है का नाही, त्याच्यामध्ये
गॅस नाही, म्हणजे प्युअर वॉटर आहे, प्युअर वॉटर आहे, गॅस नाही, त्याच्यामध्ये डिझॉल्व गॅस असतात ना पाण्यामध्ये, ते पण नाही आहेत, इम्प्युरिटी पण नाही आहेत, असं 1 ग्राम पाणी घेतलं आणि त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवला, जेवढी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी लागली त्याला म्हणलं 1 कॅलरी. त्याला किती म्हणलं? 1 कॅलरी. लक्षात घ्या. आता हे कॅलरी जे हीट युनिट आहे, लक्षात घ्या, हे कॅलरी जे हीट युनिट आहे हे बघितलं सायंटिस्टने की वेगवेगळ्या टेम्परेचरला बदलते थोडं थोडं. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही तापमान समजा 10 डिग्री सेल्सिअस पासून 11 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवलं, कळलं का? 10 डिग्री सेल्सिअस ते 11 डिग्री सेल्सिअस, राईट? म्हणजे 1 डिग्री राईज झाला का नाही, तर थोडी व्हॅल्यू वेगळी येते. आणि ते जर तुम्ही 20 डिग्री सेल्सिअस पासून राईट ते 21 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवलं तरी व्हॅल्यू येते. ह्या दोन व्हॅल्यूमध्ये थोडासा फरक असतो, खूप थोडासा, कळलं का? आणि त्यामुळे याने काही ठिकाणी टेम्परेचर स्पेसिफिक केलेलं आहे की 1 डिग्री राईज करायचं ना तर एवढंच राईज करायचं ह्याच टेम्परेचर पासून ह्याच टेम्परेचर पर्यंत, राईट? तर ते केलेलं आहे काही ठिकाणी 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस, कळलं का नाही? किंवा 19.5 डिग्री सेल्सिअस ते 20.5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे याचा ॲव्हरेज येते 15 आणि याचा ॲव्हरेज येते 20, कळलं का? आता ह्या दोन व्हॅल्यू सुद्धा थोड्याशा डिफर करतात, पण काही ठिकाणी 1 कॅलरी डेफिनेशन ही ॲव्हरेज 15 डिग्री सेल्सिअसला घेतात आणि काही ठिकाणी 1 कॅलरी डेफिनेशन ही ॲव्हरेज 20 डिग्री सेल्सिअसला घेतात, कळलं का? आणि आपण जी व्हॅल्यू यूज करतो ती ही यूज करतो आपण आपल्या NCERT बुकमध्ये, राईट? 14.5 ते 15.5 डिग्री सेल्सिअसची. आणि ही व्हॅल्यू आहे 1 कॅलरी इज इक्वल टू 1.8414 जूल, अशी काही ती व्हॅल्यू आहे, कळलं का? 1 कॅलरी इज इक्वल टू 1. आणि अप्रॉक्सिमेटली आपण घेतो 1 कॅलरी इज अप्रॉक्सिमेटली हे की नाही 1.8 जूलच घेतो, जास्तीत जास्त 1.8 जूल, कळलं का? जास्तीत जास्त आपण ही व्हॅल्यू घेतो. तर कॅलरीचा कन्सेप्ट काय तुम्हाला? कॅलरी हे हीट मेजर करण्याचं इव्हेंट आहे. कसं केलं त्यांनी? म्हणले 1 ग्राम पाण्यासाठी 1 ॲटमॉस्फिअर टेम्परेचरला 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढवायच्याला जेवढी हीट लागते तेवढी 1 कॅलरी. कळतं सगळ्यांना? ओके. तर 1 कॅलरीचा कन्सेप्ट तुम्हाला कळाला असेल, ओके, राईट? आणखी एक दुसरी गोष्ट आहे वॉटर सोबत बघायला खूप महत्वाची, की तुम्ही जर टेबल, तुम्हाला बुकमध्ये टेबल दिले आहेत बघा, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचे किंवा प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचे टेबल दिले सबस्टन्सचे, त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की वॉटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी खूप जास्त आहे. वॉटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी खूप जास्त आहे, राईट? सो 4 आहे की नाही, 4 आहे की नाही, 1 पॉईंट नाही, सॉरी 1 पॉईंट नाही, 4 पॉईंट आहे हे, 4.184. चुकलं बघा इथे, मी तर थोडं चुकलं बघा, सॉरी व्हेरी गुड. सो बघा आताच कळालं 4.184 4.184 आहे ते, काहीतरी कन्फ्युज झालं इथं, 4.184 तेच म्हणलं, राईट? सो 4.184 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल, 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल. व्हेरी व्हेरी सॉरी, डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू होता, लक्षात घ्या, त्यामुळे ही व्हॅल्यू चुकली, ओके. तर आपण काय म्हणलं, आपण काय म्हणतो की 4184 किलो है की नाही जूल पर है की नाही पर केजी, कळलं की नाही? बरोबर आहे का? आपण म्हणलं 1 कॅलरी इज इक्वल टू 1.484 जूल, कळलं का? म्हणजे 4.184 जूल एवढी एनर्जी लागते 1 ग्रामचं 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढवण्यासाठी, कळलं का? 1 ग्रामचं 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढवण्यासाठी एवढी एनर्जी लागते. म्हणजे स्पेसिफिक कॅपॅसिटी काय येईल याची स्पेसिफिक कॅपॅसिटी येईल बघा, एस इज इक्वल टू क्यू आहे 4.184 पर ग्राम डिग्री सेल्सिअस, कळलं का? बघा आता कन्वर्जन करू आपण, इथं कन्फ्युज होतं बघा, कसं कन्फ्युज होतं बघा इथं, आता हे कन्फ्युज झालं वाटतं मला, राईट? सो एस इज इक्वल टू 4.184 आहे की नाही, 4.184 जूल, युनिट काय लिहायचं? जूल पर ग्राम डिग्री सेल्सिअस. आता मला ग्रामला केजी कायचं आहे, ग्रामला केजी कायचं म्हणजे 10⁻³ मल्टिप्लाय करावं लागेल किंवा -3. 1 ग्राम इज इक्वल टू 10⁻³ है ना किलोग्राम. सो एस इज इक्वल टू तुमचं 4.184 जूल अपॉन 10⁻³ kg डिग्री सेल्सिअस. हे कळलं का? 10⁻³ kg म्हणजे 1 ग्राम, राईट? सो -3 वर गेलं +3 झालं तर एस येईल वाटलचं, एस इज इक्वल टू 4.184 इंटू 10⁻³ जूल पर केजी डिग्री सेल्सिअस.
काय केलं आपण मायनस तिला फक्त वर आणलं म्हणजे इथे एस इज इक्वल टू 4184 जूल पर kg डिग्री सेल्सिअस. इथे किलो जूल नाही, राईट पर डिग्री सेल्सिअस किंवा पर केल्विन, जूल पर kg केल्विन. कळलं का? तर एवढी जास्त स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे बघा पाण्याची. कळलं का? पाण्याची स्पेसिफिक खूप जास्त आहे. आता तुम्हाला म्हणलं किंवा ए सबस्टन्स आहे आणि बी सबस्टन्स आहे. आपल्या दोन सबस्टन्स आहेत, ए सबस्टन्स आहे आणि बी सबस्टन्स आहे. तर ए सबस्टन्सची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जास्त आहे. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ 1 डिग्री राईज करण्यासाठी ए सबस्टन्सला जास्त हीट लागते. म्हणजे ए सबस्टन्स हा जास्त हीट ऍब्झॉर्ब करू शकतो. ज्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जास्त, तो जास्त हीट ऍब्झॉर्ब करू शकतो. कळलं का? तर वॉटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जास्त आहे, त्यामुळे वॉटर जास्त हीट ऍब्झॉर्ब करू शकते. यस, वॉटर कॅन ऍब्झॉर्ब मोर अमाऊंट ऑफ हीट. यस, आणि त्यामुळे वॉटरला कूलिंग एजंट म्हणून वापरतात, कूलंट म्हणून वापरतात. बघा तुम्ही बघाच इन्स्ट्रुमेंट मी बघितलं असेल की पाणी पास करतात. कळलं का नाही? त्या इन्स्ट्रुमेंटमधून पाणी पास करतात, राईट, कूल करण्यासाठी, म्हणून त्याला कूलंट म्हणून वापरतात कारण त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जास्त आहे पाण्याची. कळलं का? पाण्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जास्त आहे म्हणून ते त्याला कूलंट म्हणून वापरतात. यस, कन्सेप्ट क्लिअर व्हायला तुमचा सगळ्याचा कन्सेप्ट क्लिअर व्हायलाय? ओके, यस, राईट. आता शेवटचा एक पार्ट राहिलेला आपला, याच्यामध्ये थोडे लेंदी लेक्चर झाले मला कळाले, पण अतिशय महत्वाचं आहे कारण कंटिन्युएशन झालं तर तुम्हाला फायदा होईल, राईट. नेक्स्ट आहे तुमचं हीट इक्वेशन. हीट इक्वेशन कळलं का? तर हीट इक्वेशन कसं आहे? फक्त ह्याच्या प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आले. आपण काय म्हणलं? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी एस इक्वल टू क्यू अपॉन मास डेल्टा टी. कळलं का सगळ्याला? हे फॉर्म्युला सगळ्याला कळालाय का? येस, हे फॉर्म्युला सगळ्याला कळा असेल तर क्यूचा फॉर्म्युला काय होईल? सो क्यू इक्वल टू फॉर्म्युला होईल तुमचा, बोला, क्यू इक्वल टू फॉर्म्युला होईल, राईट, एम एस डेल्टा टी. यस, संपला कार्यक्रम. ह्याला आपण म्हणतो हीट इक्वेशन. ह्याला काय म्हणतो आपण? हीट इक्वेशन, राईट. जर सॉलिड पदार्थ असेल तर जनरली मास घेतो आपण, आणि जर गॅस असेल तर गॅसच्या केसमध्ये काय येईल? गॅसच्या केसमध्ये आपण काय घेतो? मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी घेतो. तर आपण घेतो सी इज इक्वल टू क्यू अपॉन म्यू डेल्टा टी. सी इज इक्वल टू क्यू अपॉन म्यू डेल्टा टी. कळलं सगळ्याला? सो क्यू इज इक्वल टू येईल तुमचं म्यू सी डेल्टा टी. तर या पद्धतीने तुम्ही किती अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड किंवा रिलीज्ड आहे ते काढू शकता, आणि या इक्वेशनला आपण म्हणतो हीट इक्वेशन. काय म्हणतो आपण याला? हीट इक्वेशन. कळलं का? ह्याच्यावर आधारित एक प्रॉब्लेम सुद्धा आपण घेऊया, राईट. एक प्रॉब्लेम सुद्धा याच्या आधारित घेऊया, पण त्याच्या अगोदर बाळांनो लक्ष द्या, त्याच्या अगोदर आपण सी, यस आणि सी मध्ये फरक समजून घेऊया. बघा, यस म्हणजे काय आहे? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, राईट. आणि सी म्हणजे आहे मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके, लक्ष आले का? मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके, आता लक्षात घ्या, 1 kg सबस्टन्सचं किंवा 1 युनिट मास सबस्टन्सचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे यस, आणि 1 मोल सबस्टन्सचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे सी. कळलं का? पण तुला माहिती आहे 1 मोल सबस्टन्स मध्ये त्याच्या मोलार मास इतकं सबस्टन्स असते. कळलं का? 1 मोल सबस्टन्स मध्ये त्याच्या मोलार मास इतकं सबस्टन्स असते. समजा मी 1 मोल कार्बन, याचा अर्थ 12 ग्राम कार्बन. सगळ्याला कळलं असेल कारण कार्बनचं मोलार मास 12 आहे. कळलं का? बघा लक्षात घ्या, 1 ग्राम कार्बनसाठी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी समजा आपण एस दिली, 1 ग्राम कार्बनसाठी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी एस दिली, तर मोलार स्पेसिफिक कॅपॅसिटी काय होईल? तर सी इज इक्वल टू होईल एम इंटू एस, वेर एम इज द मोलार मास. फक्त एवढं ध्यान घ्या की मोलार मास युनिट केजी मध्ये असेल तर एस युनिट सुद्धा केजी मध्ये असेल, मोलार मास युनिट ग्रॅम मध्ये असेल तर एस युनिट सुद्धा ग्राम मध्ये असेल. कळाले का? लक्षात आले का? सो सी इज इक्वल टू काय इक्वेशन आलं तुमचं? मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय इक्वेशन आलं सांगा तुमचं? सी इज इक्वल टू एम इंटू एस. कळलं का? त्याचं कॉन्स्टंट प्रेशर किंवा कॉन्स्टंट व्हॅल्यू घेतलं तुम्ही तर सीपी इज इक्वल टू एम इंटू एस पी, राईट. सीव्ही इज इक्वल टू एम इंटू एस व्ही. हे एम काय आहे लक्षात आलं तुम्हाला? मोलार मास आहे. एम काय आहे? मोलार मास आहे. कळले का? तर हे रिलेशन सुद्धा कधी कधी तुम्हाला कामाला येऊ शकते. अनेक गोष्टी शिकल्या बघा आपण, कळले का?
पटकन आपण या हीट इक्वेशनमध्ये एक प्रॉब्लेम घेऊया आणि आजचं लेक्चर थांबूया. ओके, चल लिहून घ्या पटकन. ओके बाळांनो, प्रॉब्लेम बोर्डवर लिहिला आहे, अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. पटकन करूया आपण. इफ द टेम्परेचर ऑफ द 4 kg ऑफ मास ऑफ मटेरियल ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी 300 जूल पर kg डिग्री सेल्सियस rises from 20 डिग्री सेल्सियस टू 30 डिग्री सेल्सियस, फाइंड हीट रिसिव्ड. राईट, पटकन गिवन लिहूया आपण इथं. पटकन आपण गिवन लिहूया. सो गिवन काय काय दिलं आपल्याला. सो गिवन सगळ्यात पहिले आपल्याला दिलं आहे मास इज इक्वल टू 4 kg. राईट, तर T1 इज इक्वल टू 20 डिग्री सेल्सियस, T2 इज इक्वल टू 30 डिग्री सेल्सियस. सो डेल्टा टी येईल तुमचं 30 - 20 म्हणजे 10 डिग्री सेल्सियस. ओके, लक्षात आलं तुम्हाला. राईट, आणि तुम्हाला आणखी येईल नाही, यस दिलं आहे. यस दिलं आहे तुम्हाला 300 जूल पर किलोग्राम डिग्री सेल्सियस. राईट, चला टू फाइंड तुम्हाला क्यू काढायचं आहे, हीट रिसिव्ड. राईट, सो क्यू इज इक्वल टू सोल्युशन. आपल्या माहिती आहे फॉर्म्युला, आपल्या माहिती आहे एस इज इक्वल टू क्यू अपॉन एम डेल्टा टी. बरोबर का. स्पेसिफिक कॅपॅसिटी, प्रिन्सिपल स्पेसिफिक कॅपॅसिटी इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट अपॉन मास इंटू चेंज इन टेम्परेचर. सो क्यू इज इक्वल टू येईल तुमचं एम एस डेल्टा टी. हे फॉर्म्युला पक्का ध्यानात ठेवा, खूप कामाला येईल. राईट, सो एम आहे तुमचं 4, एस आहे तुमचं 300 आणि डेल्टा टी आहे तुमचं 10. एका झटक्यामध्ये येतो बघा 4 येतो 12. हे 12 इंटू 1 2 3, सो 12 इंटू 10⁻³ जूल. उत्तर कशामध्ये येईल तुमचं जूलमध्ये. राईट, कारण ह्याचं इव्हेंट जूल आहे, जूल. तर 12 इंटू 10⁻³ जूल किंवा 12,000 जूल सुद्धा म्हणू शकता. 1 2 3 0 दिलं 12,000 जूल. कळलं का. तर अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे हा. राईट, तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, त्याच्यामध्ये रिलेशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, कॉन्स्टंट व्हॉल्यूम. राईट, 1 कॅलरीचे डेफिनेशन, वॉटर कुलंट म्हणून का वापरतात, असे अनेक कन्सेप्ट या चॅप्टरमध्ये आपण डिस्कस केले आहेत. राईट, तुम्हाला पूर्ण लेक्चर कळालं असेल अशी अपेक्षा करतो. राईट, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू व्हेरी मच.